मी श्वेता स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर अज्ञात अस्तित्व। इथे तुम्हाला मिळतील भयाने भरलेल्या भूतकथा, रहस्यमय गोष्टी आणि थरारक अनुभव। या कथेचे पात्र सत्यजित, 28 वर्षांचा तरुण लेखक जो गूढ कथा लिहितो आणि नवीन कथा शोधत असतो। राहुल, सत्यजितचा बालपणीचा मित्र जो आता गावात राहतो। माधव काका, गावातील वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना तळ्याचा इतिहास माहीत आहे। कालिंदीबाई, गावातील एक वृद्ध स्त्री जी नेहमी सांगते की त्या तळ्याजवळ जाऊ नका। आणि ती सावली, एक अनोळखी भयावह आत्मा जी अमावस्येच्या रात्रीच्या अंधारात दिसते। महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्याला लागून असलेले कळसूर नावाच्या गावात ही कथा घडते। कळसूर गाव प्रसिद्ध आहे त्याच्या प्राचीन देवळांसाठी आणि तिथल्या एका रहस्यमय तळ्यासाठी, कालभैरव तळे। गावातील लोक म्हणतात की या तळ्यात काहीतरी अमानवीय शक्ती आहे जी रात्री पाण्यातून बाहेर येते। तर चला मित्रांनो, आपल्या पहिल्या कथेला सुरुवात करूया। कळसूर गावाचा इतिहास। सत्यजितला गूढ कथा लिहिण्याची आवड असते। एक जुन्या पुस्तकात त्याला कळसूर गावाच्या कालभैरव तळ्याबद्दल माहिती मिळते। सत्यजितचा स्वभाव पहिल्यापासूनच खूप जिज्ञासू आहे। त्याला वरवरचं ज्ञान पुरेसं वाटत नाही, तर मुळाशी जाऊन खोलवर सत्याचा शोध घेण्यासाठी सवय आहे। तो आणि त्याचा मित्र राहुल ठरवतात की आपण या गावाला जायचे। 2 दिवसाने ते कळसूर गावासाठी निघतात। बस कळसूर गावाच्या बस स्टॉपवर येऊन थांबते। हे दोघेही खाली उतरतात। गावात पोहोचताच एक विचित्र शांतता जाणवते। लोक जणू काही भयभीत आहेत। तिथेच एका मंदिराजवळ माधव काका बसलेले असतात। सत्यजित आणि राहुल माधव काकांकडे जाऊन विचारतात, काका, तुम्ही याच गावचे का? माधव काका म्हणतात, हो, बोला। सत्यजित म्हणतो, आम्ही फिरायला आलो आहोत। आम्हाला कळसूर गावच्या तळ्याकडे जायचे आहे। आणि तुमची हरकत नसेल तर तळ्याबद्दल थोडी माहिती सांगू शकता का? माधव काका त्यांना सांगतात, या तळ्यात पूर्वी एक मठ होता, पण अचानक एक दिवशी सगळे साधू गायब झाले। त्या रात्रीपासून तिथे एक सावली दिसू लागली। ती कोण आहे, कुठून आली, कोणालाच माहित नाही। सत्यजित आणि राहुलची उत्सुकता वाढली। तिथे असं काय घडलं असेल जेणेकरून अचानक सगळे साधू गायब झाले असतील? सत्यजित म्हणाला, इंटरेस्टिंग ना? सत्यजित आणि राहुलने ठरवले की रात्री त्या तळ्याजवळ जाऊन सत्य शोधायचं आणि बघायचं नक्की काय आहे तिकडे। तर ते दोघेही रात्री 12 वाजता तळ्याजवळ जायचे ठरवतात। रात्री 12 वाजता चंद्रप्रकाशात तळ आरशासारखं चमकत होतं। बराच वेळ थांबल्यानंतर राहुल सत्यजितला म्हणतो की मला वाटत नाही आता इकडे काही असेल। गावकऱ्यांनी उगीच काहीतरी कथा रचली आहे। चल निघूया। असं म्हणताच सत्यजितचं लक्ष समोर पाण्याकडे गेलं। हळूहळू पाण्यात हालचाल दिसू लागली। सत्यजित आणि राहुल थोडे डचकले। एका ठिकाणी एकाग्र होऊन बघू लागले। तितक्यात अचानक एक सावली पाण्यातून बाहेर येताना दिसते। ती सावली एका स्त्रीची असते। पांढरी साडी, लांब केस, काळभोर डोळे, निळे ओठ। ती मंद गतीने बाहेर येत होती। अचानक तिच्या अस्तित्वाने वातावरणात गारठा पसरला। ओलसर माती, कुजलेली फुले आणि जळत्या लाकडाचा विचित्र श्रमित वास येऊ लागला। ते दोघेही घाबरून तिथून पळू लागले।
राहुल पुढे आणि सत्यजित त्याच्या मागून पळत होता. अचानक ती सावली वेगाने सत्यजितच्या पाठीपर्यंत आली आणि म्हणाली, "इकडे का आलास? आता आलाच आहेस तर परत जाण्याची संधी नाही." तेवढ्यात सत्यजितला काहीतरी खेचून नेतं आणि अचानक त्याच्या कानात एक विचित्र मंत्र ऐकू येऊ लागतात. सकाळी राहुल जागा होतो. तो तळ्यापासून खूप लांब अंतरावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. पण सत्यजित मात्र गायब असतो. गावकरी आणि राहुल संपूर्ण गावात सत्यजितच्या शोधात निघतात आणि तळ्याच्या काठावर जाताच तिथे त्याची चप्पल सापडते. इथे गावकऱ्यांना संशय येतो की सत्यजित इथेच असला पाहिजे. कालिंदीबाई सांगते की त्या सावलीचा शाप अजून संपलेला नाही. जी सावली एकदा कोणाच्या अंगावर पडली तर तो व्यक्ती परत तसाच राहत नाही. तळ्यात एक शापित आत्मा आहे, चंद्ररेखा, जी अनेक वर्षांपूर्वी तिथेच मृत्यू पावली होती, असं कालिंदीबाई म्हणाल्या. अमावस्येच्या रात्रीच्या चंद्रप्रकाशात ती दिसते. तिच्या सावलीतच मृत्यू दडलेला असतो. काही जण म्हणतात की चंद्राच्या प्रकाशात तिचा प्रतिबिंब जरी दिसला तरी माणूस मृत्युमुखी पडतो. राहुल आणि गावकरी माधव काकांच्या मदतीने तळ्यात एक यज्ञ करतात. यज्ञ चालू असताच अचानक आभाळ काळवंडतं. वाऱ्याचा वेग वाढतो. मंत्रांच्या उच्चारांमुळे वातावरण अधिकच भयान होतं. अचानक तळ्याचं पाणी उकळू लागतं आणि त्यातून सत्यजित बाहेर येऊन हवेतच तरंगू लागतो. त्याच्या मागे मागे पाण्यातून एक भयंकर आकृती बाहेर येते. ती चंद्ररेखा होती. तिच्या काळसर डोळ्यांमध्ये असहाय्य वेदना होत्या. ती आक्रोश करत गावकऱ्यांकडे बघत म्हणाली, आलात सगळे, वेळ मिळाला तुम्हा सगळ्यांना यायला. माझा आत्मा अजून मुक्त नाही. माझं सत्य उजेडात येऊ नये म्हणून मला वर्षानुवर्ष इथेच अडकून ठेवले. पण मी आता या गावात कोणालाही सोडणार नाही. असं म्हणताच गावकरी भीतीने मागे सरकतात. सत्यजित जमिनीवर कोसळतो. त्याच्या शरीरातून काळसर धूर बाहेर पडू लागतो. अचानक आकाशात गडगडाट होतो. तळ्यातून एक प्रचंड लाट उसळते आणि ती सावली एका कळसारूपी ज्वालेत विलीन होऊन जाते. चंद्ररेखाचा भयानक आक्रोश हवेत विरून जातो. क्षणभर सर्व शांत होतं. सत्यजित अचानक जागा होतो. पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक असते, जी राहुल, माधव काका आणि कालिंदीबाईंना दिसते. गावकरी सुटकेचा श्वास सोडतात. पण माधव काका आणि कालिंदीबाई एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती असते. सत्यजित काहीसा शांत वाटत होता. तितक्यात राहुल त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, बरा आहेस ना तू? सत्यजित म्हणतो, हो. तेव्हा राहुल म्हणतो, झालं गेलं ते विसरून जाता. परत आपल्याला विषाची परीक्षा करायला नको. पण सत्यजितच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, चंद्ररेखा खरंच नष्ट झाली होती का? तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू उमटतं आणि तो म्हणतो की आता ती माझ्यातच समावली आहे. कथा संपली किंवा कदाचित नाही. तर मित्रांनो, अशाच भयान कथा पुढेही तुम्हाला ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक,
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्टोरी आवडल्यास मला कॉमेंट करा.